दिल्लीमध्ये स्फोट घडवून आणणारा अखेर सापडला आहे। हा एक घरा गुन्हेगार 3 नावे आता या ठिकाणी समोर आले आहे। सर्वात मोठं सत्य आज या ठिकाणी उघडकीस आलं आहे। दिल्लीत लाल किल्ल्या शेजारी मोठा स्फोट झाला। सोमवारी 10 नोव्हेंबरला घडलेली घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकली। जेव्हा I-20 कारमध्ये लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट झाला, सुरुवातीला लोकांना वाटलं की कदाचित गाडीत काहीतरी बिघाड झाल्यामुळे स्फोट झाला असेल, पण स्फोट अतिशय गंभीर झाला होता। या स्फोटामुळे मेट्रो स्टेशनच्या काचा सुद्धा फुटल्या होत्या। आसपास उभ्या असणाऱ्या गाड्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालं होतं। तब्बल 9 जण मृत्युमुखी पडले होते तर 20 जण जखमी झाले होते। पण जेव्हा पोलिसांनी या स्फोट झालेल्या गाडीची नंबर प्लेट मिळवली, तेव्हा या नंबर प्लेटमधून धक्कादायक सत्य आता उघडकीस आलं आहे। डायरेक्ट मालकापर्यंत या ठिकाणी आता हे पोहोचलेलं आहे। स्फोट झालेल्या गाडीची नंबर प्लेट पोलिसांच्या हाती लागली। त्यावरून त्या गाडीच्या मालकाचं जेव्हा नाव समोर आलं, त्यानंतर देश आणखीच जास्त त्या ठिकाणी हादरून टाकला आहे। पोलिसांनी 12 तासांच्या आत हा अतिशय वेगवान तपास या ठिकाणी केलेला आहे। गाडीच्या नंबर प्लेट तपासल्यानंतर जे सत्य उघडकीस आलं आहे ते म्हणजे हा दहशतवादी हल्ला होता। पण जेव्हा गाडीच्या मालकाचा शोध लागला, तेव्हा मालकाने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकल्या। पोलीस थरथर कापू लागलेत, कारण त्या दिवशी स्फोटच्या आधी जो गाडी चालवत असलेला व्यक्ती होता, जेव्हा हे CCTV चेक करण्यात आलं, तेव्हा संपूर्ण आता राज्यामध्ये मंत्रिमंडळ त्या ठिकाणी हादरून गेला आहे। नवीन माहिती समजल्यानंतर संपूर्ण देश यामुळे आता हैराण झाला आहे। या हल्ल्यामागचा खरा सूत्रधार अखेर त्या ठिकाणी उघड झाला आहे। जो दहशतवादी असल्याचं आता बोललं जात आहे, त्याचा चेहरा आता फोटो समोर आलाय। पोलिसांनी पकडलं गेलंय। 12 तासात सगळं उघडकीस झालंय। अतिशय धक्कादायक गोष्टी याच्यामधून आता समोर आल्या आहेत। मग या गाडीचा स्फोट घडवणारा दहशतवादी नेमका कोण होता? या गाडीचा स्फोट घडवण्यामागचा उद्देश नेमका काय होता? देशात अजून किती या ठिकाणी स्फोट आता घडवून आणणार आहेत? त्या ठिकाणी नवीन माहिती काय काय आल्या, नाव काय समोर आले, लगेच पहा। या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानशी आता काय संबंध आहे का? गाडीच्या नंबर प्लेटवरून असं काय आता उघडकीस झालं आहे, ज्यामुळे सर्व मंत्रिमंडळच या ठिकाणी हादरून गेला आहे। आता आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा हादरलेत। चला जाणून घेऊया सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। आता रिपोर्ट एक घटना या ठिकाणी समोर आल्या, ज्यामुळे आता हे धक्कादायक सत्य समोर आल्यामुळे देश हादरलाय। सोमवारी संध्याकाळी 6:56 दिल्लीमधल्या अग्निशमन दलांना अचानक फोन आला। फोनवर असं सांगितलं गेलं की लाल किल्ल्याजवळ 300 मीटर अंतरावर लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ या ठिकाणी एका गाडीमध्ये एक मोठा असा आत्ताच अचानक स्फोट झालाय। त्या ठिकाणी स्फोटमुळे कारचं अक्षरशः तुकडे झाले आहेत, असं जेव्हा फोन आला त्यावेळी रस्त्यावरील आता रिक्षा, शेजारी पाजारच्या घरामध्ये या स्फोट झालेल्या कारच्या काठचा त्या ठिकाणी आता उडून पडल्याचं पाहायला मिळालं। अग्निशमन दलाला अशा प्रकारे सांगितलं, तुम्ही लवकरात लवकर अग्निशमन दल या ठिकाणी हजर झालं पाहिजे। सर्वच त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी स्फोटची आग विझल्यानंतर तिथे दिल्लीतील पोलीस, NAG आणि NIGची पथकं देखील या ठिकाणी दाखल झाली, कारण की अग्निशमन दलाला तिथे वेगळा संशय आता या ठिकाणी आला होता। अग्निशमन दलाला जिथे RDX किंवा ID स्फोटचे लक्षण असल्याचं या ठिकाणी आढळलं। सुरुवातीला वाटत होतं की गाडीच्या बिघाडामुळे हा स्फोट झाला आहे, पण जेव्हा घटनास्थळी पोलीस, NCG आणि NIG ही मुख्य पोलीस पथके त्या ठिकाणी दाखल झाली, तेव्हा उघड या ठिकाणी धक्कादायक आलं। धक्कादायक सत्य या ठिकाणी समोर आलं। कोण होता तो नेमकं मास्टरमाइंड? हा स्फोट घडवणारा अपराधी नेमकं कोण होता? या ठिकाणी आता काय समोर आले तुम्ही नक्की या ठिकाणी पाहायचं आहे। या गाडीमध्ये स्फोट कशा पद्धतीने आता या ठिकाणी घडवण्यात आला? आणखी कुठे स्फोट होणार? पाकिस्तानशी याचं काय कनेक्शन आहे? पोलिसांनी 12 तासात अपराधीला कसं काय पकडलं? हा स्फोट जेव्हा घडवण्यात आला तेव्हा उद्ध्वस्त झालेल्या गाडीचे तुकडे जे होते तर त्याचा तपास त्या ठिकाणी करायला गेला। जिकडे तिकडे तुकडे या ठिकाणी गाडीचे विखुरले होते। तपास यंत्रणेने शिताफतीने गाडीच्या नंबर प्लेटचे सर्व काही तुकडे या ठिकाणी मिळवले। काही भाग त्या ठिकाणी जोडले गेले आणि इथून या तपासाला एक वेगळंच वळण या ठिकाणी मिळाल्याचं आता पाहायला मिळालं। ही गाडी हरियाणा मधली गुरुग्राम उत्तर RTO मध्ये नोंदणीकृत या ठिकाणी झाली होती।
अतिशय धक्कादायक हा तपास या ठिकाणी सुरुवातीला लागला होता। याच्यानंतरच मेन मास्टरमाइंड कोण होता हेच तुम्हाला नाव पुढे सांगणार आहे आणि त्याचंच नाव आता समोर आलंय। गाडीच्या ठिणग्या काल या ठिकाणी उघडल्या होत्या, पूर्ण उडाल्या होत्या, अगदी बारीक बारीक कण विखुरले होते। पण याच कणामधून पोलिसांनी असा काय तपास केला की ज्यामुळे आता गाडीचे नंबर प्लेटचे तुकडे एकत्र जोडले, त्यामधून मालकाचा डायरेक्ट आता नंबर या ठिकाणी मिळाला। हरियाणामधील गुरुग्राममधील उत्तर RTO मध्ये गाडी नोंदणीकृत त्या ठिकाणी झाली होती। आता सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार ही जी गाडी आहे हिचा मालक नेमकं कोण होता त्याचं नाव देखील आता समोर आलं आहे। गाडी मोहम्मद सलमान नावाच्या एका व्यक्तीच्या नावावर ही गाडी नोंदणीकृत होती। आता मग हा मोहम्मद सलमान नेमका कोण आहे तर बघा, त्याची गाडी हरियाणामधून इथं नेमकं काय करत होती, दिल्लीमध्ये कशासाठी ही गाडी आली होती, इथे येऊन त्या गाडीचा स्फोट कसा काय झाला। आता सरकारला पोलिसालाही या ठिकाणी एक शंका येऊ लागली। त्यांनी सगळ्यात आधी त्या मालकाला ताब्यात घेतलं आणि चौकशीला सुरुवात केली। त्यानंतर गाडीच्या मालकानं जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं। बघा, गाडीच्या मालकानं नेमकं काय सांगितलं, आता सत्य या ठिकाणी उघडकीस आले, ते सत्य आपण या ठिकाणी पाहूया। गाडीच्या नंबर प्लेटवरून या ठिकाणी मालक आता सापडला आहे। पोलिसांना वाटलं सगळा तपास झाला, पण जेव्हा मालकानं तोंड उघडलं तेव्हा जे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ते अतिशय धक्कादायक या ठिकाणी सत्य बाहेर आले। हा जो स्फोट त्या ठिकाणी गाडीचा झाला होता तर हा गाडी मालक सलमान म्हणाला मी गाडी विकली आहे, गाडी मी काही दिवसापूर्वीच विकली होती। आता त्याला विचारलं तू कोणाला गाडी विकली होती, तेव्हा सलमाननं जे सांगितलं ते अतिशय या ठिकाणी धक्कादायक होतं। सलमान म्हणाला नदीम नावाच्या एका व्यक्तीला मी गाडी विकली होती। आता इथेच थांबलं नव्हतं तर नदीमने रॉयल कार डीलरला या ठिकाणी पुन्हा ती गाडी विकली आणि त्या रॉयल कार डीलरने परत त्या ठिकाणी तारिक नावाच्या एका व्यक्तीने ही या ठिकाणी कार खरेदी केली होती आणि अशा प्रकारे त्याचा तपास हळूहळू पुढे जात होता। सलमानने नदीमला गाडी विकली, नदीमने रॉयल कार डीलरला ही गाडी विकली, रॉयल कार डीलरने तारिक नावाच्या एका व्यक्तीला ही गाडी विकली होती आणि तारिक नावाच्या व्यक्तीने आता ही गाडी ज्याला विकली त्याचंच कनेक्शन आता उघडकीस झालंय। कारण की त्यावेळेस त्या ठिकाणी CCTV जे असते तर या CCTV फुटेज तपासला होता आणि या तपासल्यानंतर नेमकं सत्य आता उघडकीस आले। CCTV मध्ये एक वेगळा चेहरा दिसत होता। तारिक ज्या नावाची व्यक्ती आहे तर त्याच्यापर्यंत ही कार पोहोचल्या। तारिक पर्यंत येऊन थांबलेला तपास एक वेगळाच या ठिकाणी आता फिरत होता। कोणता तो दहशतवादी होता, कोण सूत्रधार होता, गाडीमध्ये स्फोट आता घडवून आता गेला होता, काय कारण होतं, देशात आणखी कुठे स्फोट होणार, पोलिसांना नेमकं काय समजलं होतं। अखेर पोलिसांनी याचा शेवटचा जो मालक आहे त्याची माहिती या ठिकाणी काय मिळवल्या तेच या ठिकाणी आपण आता पाहायचं आहे। गाडी विकलेला शेवटचा मालक जो होता तर तो एक डॉक्टर होता ज्यांनी शेवट ही गाडी या ठिकाणी खरेदी केली होती। पण गाडीची कागदपत्र मात्र अजूनही आता जो पहिला सलमान नावाचा व्यक्ती होता ज्यांनी पहिल्यांदा गाडी खरेदी केली होती तर त्या सलमानच्या नावावर ही कागदपत्रे होती। पहा, खरेदी विक्री झालेली पण ही खरेदी विक्री बेकायदेशीर होती। मग कोण होता तो अपराध, या डॉक्टरांचा आणि या गाडीचा नेमकं काय संबंध होता, तपास यंत्रणांनी नेमकं काय केलं। CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली। एका फुटेजमध्ये दुपारी 3:19 i20 कंपनीची आता लाल कार आता किल्ल्याच्या पार्किंग मध्ये एक जाताना त्या ठिकाणी दिसली आणि संध्याकाळी आता या ठिकाणी एक्झॅक्ट टायमिंग 6:48 ती कार बाहेर पडली। या CCTV फुटेज मध्ये एक व्यक्ती गाडी चालवताना स्पष्टपणे दिसतोय। आता सूत्रांकडून मिळालेली अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे की गाडी चालवणारा व्यक्ती हा डॉक्टर मोहम्मद उमर होता। हा डॉक्टर फरीदाबाद येथील फरार दहशतवादी असण्याची शक्यता या ठिकाणी आता समोर आल्या। हा दहशतवादी असल्याचा या ठिकाणी आता अंदाज समोर आलाय। त्यामुळे धक्कादायक या ठिकाणी घटना समोर घडू लागली आहेत। पोलिसांनी याचा एक फोटो मिळवला, त्यात त्याने काळा मास्क या ठिकाणी घातला होता। हा स्फोट एक हल्ल्याचा भाग होता का, गाडीत अमोनियम नायट्रेट ऑइल आणि त्या ठिकाणी डिटोनियन वापर करून स्फोट घडवून आणणारा डॉक्टर उमर नेमका कोण होता। आता चक्र फिरली होती। आता शेवटी सलमान पासून डॉक्टर पर्यंत आलेली या ठिकाणी आता ही घटनाक्रम होता। मग या डॉक्टरने आता स्फोट का घडवून आणला, का दुसऱ्या कोणी घडवून आणला, नेमका आता काय सूत्रांनी माहिती दिली आहे तीच आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। पहा,
या ठिकाणी तपास यंत्रणांना या ठिकाणी वाटत होतं की हल्ला हा त्या ठिकाणी आत्मघाती म्हणजेच सुसाइड अटॅक होता का। घटनास्थळावरून जप्त केलेल्या कारमध्ये सापडलेल्या मृतदेहांची आता अखेर मृतदेहांची तपासणी सुरू केली होती। त्या कारमध्ये एक मृतदेह सापडला होता जो त्या गाडीचा चालक होता। मग तो चालक नेमका कोण होता, जेणेकरून कारमधली जी व्यक्ती होती ती खरंच डॉक्टर उमर मोहम्मद होती का, याची तपास यंत्रणेने आता सुरुवात केली। डॉक्टर उमर मोहम्मद हा फरीदाबाद दहशतवादी मॉडेलचा त्या ठिकाणी फरार दहशतवादी या ठिकाणी सदस्य होता असं या ठिकाणी आता समोर माहिती आली आहे। हिंदी वृत्तसंस्थेने सूत्रांच्या दिलेल्या अहवालाने ही माहिती या ठिकाणी दिल्या। तिकडे DNA रिपोर्ट चालू होता, DNA तपासणी सुरू होती, हा खरंच उमर मोहम्मद आहे का। पण इकडे या बाजूला या व्यक्तीची माहिती काढली जात होती। उमर मोहम्मद नेमका कोण होता। जेव्हा फरीदाबाद दहशतवादी मॉडेल हे एक प्रकारचं मॉडेल आहे ज्यामध्ये अटक सत्र सध्याला सुरू झालं होतं, तेव्हा त्याला पकडले जाण्याची भीती वाटू लागली होती। फरीदाबाद दहशतवाद मॉडेल एक संघटना आहे ज्यामध्ये उमर मोहम्मद काम करत होता। आता ज्या वेळेस त्या अटकेचे वॉरंट निघाले होते, त्यांना अटक सुरू झाली होती, तेव्हा त्याला पकडले जाण्याची भीती लागली होती आणि त्यामुळे तो पळून आला आणि त्याने दिल्लीमध्ये घाबरून हा स्फोट त्या ठिकाणी घडवून आणण्याचा कट रचला। अशा प्रकारची शक्यता या ठिकाणी सूत्रांच्या माध्यमातून आता वर्तवली जात आहे। त्यामुळे ही सर्व सूत्रांच्या माध्यमातून माहिती मिळते, परंतु आता पुढे काय होणार हेच आपण या ठिकाणी आता बघून घ्यायचं आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।